तर काका तुम्हाला वालाच्या वर्कशॉपबद्दल थोडीशी तुमच्याबद्दलची जी काही भावना आहे, जे 4 दिवसाचं आपलं सेशन झालं त्याबद्दल तुम्ही जो काही एक्सपिरियन्स घेतला, तुमचं प्रिव्हियस बॅकग्राऊंड आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला थोडासा जाणून घ्यायचं. त्यामुळे तुमच्या 4 दिवसाच्या वर्कशॉपचं फिलिंग मला तुम्ही सांगू शकत असाल तर बेसिक तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मला क्लिअर करायला सांगा. सर मी अगोदर आहे ना 20 वर्ष झालं लेटर पेंटिंग करतो. अच्छा. पण ह्या सत्रापासून मी खूप दूर होतो. मला ह्यातलं काहीच माहीत नसेल. जे लोक पेंटिंग करतात त्यांच्याबरोबर मी बरेचसे दिवस एक सह आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. ते काय सांगायचं नाही आणि मलाही समजायचं नाही ते काय करतात. अच्छा. त्याच्यामध्ये असं व्हायचं त्यांनी शेडिंग मारली, शेडिंग मारायचं तर कुठं मारायची कशी किंवा त्याचं काहीच बेसिक माहीत नसायचं. ते मला नेहमी अशी खरं करायचं. जरी चित्र पूर्ण केलं तर ते मला समाधान देत. तर मला काय त्याच्यामध्ये कळतच नव्हतं काय झालंय. जे मार्गदर्शन त्याने सांगितलंय समोरच्या आर्टिस्टने त्याच्यातच मी आपलं ज्याचं यशमध्ये मला त्याचं काही समाधान नसायचं ना. याच्यामध्ये आल्यानंतर मला आता असं वाटतंय की बाबा हे एखादी ट्रिक काढायची तर ते वाटताना जरी सोपी वाटते. एखादं झाड काढणं खूप सोपं वाटतं पण त्यामध्ये अनेक सेट कशा वापरायच्या, त्या ब्रशला कसा स्ट्रोक द्यायचा ते बरंचसं काही मी इथे शिकलो. स्प्रे पेंटिंग मधून जो इफेक्ट येतो तो असा ब्रश पेंटिंग हाताळल्यानंतर तुम्हाला स्प्रे पेंटिंगचा इफेक्ट लागला. 3D पेंटिंग, ड्रॉइंग 2D पेंटिंग, कलर ऍप्लिकेशन सगळंच मला नवीन होतं. आता असं वाटतंय की तुम्ही करू शकतो मी फ्युचरमध्ये नाही आता करू शकतो. नाही माझ्याकडे संधी पण भरपूर अवेलेबल आहेत. तुम्हाला आता माझं फ्युचर केलं आता जस्ट आय एम आर्टिस्ट. थँक्यू सो मच.